गणेश खाडे, रमेश खाडे, आनंद खाडे यांना यात आरोपी करण्यात यावं. तसेच गणेश खाडे, रमेश खाडे, आनंद खाडे यांच्या सर्व परिवारापासून मला कायदेशीर संरक्षण मिळावं. मला व माझ्या कुटुंबियांना. माझ्या जीवितास धोका आहे, अजूनही माझ्या जीवितास धोका आहे, माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका आहे. गणेश खाडे पसार असला तरी त्याचा वडील रमेश खाडे इथं आहे, त्याचा भाऊ बाहेर नोकरीला आहे. ही लोक त्याला आर्थिक रसद पुरवत असतील किंवा यंत्रणा लावतच असतील. त्यामुळे ह्या लोकांच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे. मला पोलीस संरक्षण मिळावं. जास्तीत जास्त कठोर कारवाई, मोक्यासारखी कारवाई यांच्यावर करण्यात यावी, जेणेकरून परत कोल्हापुरात, सुसंस्कृत कोल्हापुरामध्ये हे पाऊल कुणी उचलता कामा नये. तसेच सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून जी लोक काही बदनामी करतायत की पैशासाठी केलं, स्टंट केलं, असं केलं, तसं केलं, या लोकांना सुद्धा पोलिसांनी चौकशी करून यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे. कारण एक प्रकारे ते मला दबावच आणतात ना. केस माघार घेण्याचा एक प्रकारे हा एक टेक्निकच झाली साहेब. खरा गुंड कोण आहे आता तुम्ही लोकांनी ठरवा खरा गुंड कोण आहे. पैशाने, सत्तेने, मोठमोठ्या कामाने माजवलेला गणेश खाडे, ती गोळीबार झालेला, 15 दिवसांनी कायदेशीर रस्त्याने चालणारा सूरज साखरे, तुम्ही लोकांनी ठरवा ही माझी नम्र विनंती आहे.